नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी आहे कोमल वासलवार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. 31 ऑगस्ट रोजी 2024 शनिवार रोजी आहे श्रावण महिन्यातील शेवटचा शनिवार. त्या दिवशी आहे शनी प्रदोष. तर शनी प्रदोषचा उपवास कसा करावा व पूजा कशी करावी हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हे बघा, सगळ्यांना आयुष्यामध्ये खूप अडचणी असतात, आर्थिक प्रॉब्लेम असतात, दुसरे संकट असतात. तर ते सॉल्व कसे करायचे त्यावर प्रत्येक सणावारांची, प्रत्येक दिवसानिमित्त प्रत्येकाची वेगवेगळी ही सेवा असते. तितकं करूनसुद्धा जर आपल्या आयुष्यात जर फरक पडत नसेल तर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि शंकर भगवानची सेवा अवश्य आपल्या आयुष्यामध्ये करावी. त्यासाठी आपण शनी प्रदोषची पूजा आणि शनी प्रदोषचं व्रत कसे करावे हे आज आपण बघणार आहोत. श्रावण महिन्यातील शनी प्रदोषची कथा श्रावण महिन्यातील दोन्ही त्रयोदशी तिथींना प्रदोष व्रत केले जाते. अशा प्रकारे वर्षभरात 24 प्रदोष होतात. या महिन्यातील प्रदोष व्रताची तिथी, मुहूर्त, महत्त्व आणि कथा आज आपण बघणार आहोत. महिन्यातील दोन्ही त्रयोदशीला तिथींना प्रदोष व्रत केले जाते. अशा प्रकारे वर्षभरात 24 प्रदोष येतात. ऑगस्ट महिन्यातील शेवटचा प्रदोष व्रत श्रावण कृष्ण त्रयोदशीला केला जातो. प्रदोष व्रतामध्ये ज्याला शक्य होते ते उपवास करतात. महादेव आणि पार्वतीची पूजा विधीपूर्वक केली जाते. प्रदोष व्रत केल्याने भगवान शिव आपल्या भक्तांचे सर्व दुःख दूर करतात. प्रदोष व्रत आणि योग मुहूर्त श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी वरियान योगात 31 ऑगस्ट रोजी 2:25 सुरू होईल आणि 1 सप्टेंबर रोजी पहाटे 3:40 समाप्त होईल. प्रदोष काळात या व्रताचे पूजन करण्याचे महत्त्व असल्याने श्रावण प्रदोष व्रत 31 ऑगस्ट रोजी पाळण्यात येणार आहे आणि शनिवारी हे व्रत आल्याने याला शनी प्रदोष व्रत संबोधले आहे. शनी प्रदोष व्रताची कथा आज आपण बघणार आहोत. प्राचीन काळामध्ये एका नगरीमध्ये सेठ धन आणि वैभवाने संपन्न होते. तो दयाळू होता. त्यांच्या इथं आलेला कोणीही रिकामी हाती परत नसे. मनापासून ती प्रत्येकाला दान देत असे. पण इतरांना आनंदी पाहून सेठ आणि तिच्या पत्नीला खूप दुःखी होते. त्यांना संतती नसणे हेच त्यांचे दुःखाचे मोठे कारण होते. एके दिवशी त्या श्रीमंत जोडप्याने तीर्थयात्रेला जाण्याचे ठरवले आणि आपले काम सेवकावर सोडले. ते नुकतेच शहराबाहेर आले असता त्यांना एका विशाल वृक्षातील समाधीत एक तेजस्वी ऋषी दिसले. साधू महाराजांना आशीर्वाद देऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात करावी असा विचार दोघांच्याही मनात आला. पती पत्नी दोघेही समाधी घेतलेल्या साधूसमोर हात जोडून बसले आणि कधी आपल्याला बघतील असा त्यांनी आपल्याशी बोलत याची वाट पाहू लागले. पूर्ण दिवस संपला तरी साधूची समाधी काही मोडली नाही. पण सेठ पती पत्नीला धीराने हात जोडून बसले होते. शेवटी दुसऱ्या दिवशी सकाळी ते ऋषी समाधीतून उठले. पती पत्नीला पाहून ते मंद असले आणि आशीर्वादासाठी हात उंचावून म्हणाले, वत्सा, तुझ्या मनात जी गोष्ट आहे ती मला कळली आहे. तुझा संयम आणि भक्ती पाहून मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. ऋषींनी त्यांना संततीच्या जन्मासाठी आणि शनी प्रदोष व्रत करण्याची पूजा आणि पद्धत सांगितली. तीर्थयात्रा करून दोघेही घरी परतले आणि नियमितपणे शनी प्रदोष व्रत करू लागले. कालांतराने सेठच्या पत्नीने एका सुंदर मुलाला जन्म दिला. शनी प्रदोष व्रताच्या प्रभावामुळे हे दुःख त्यांचे दूर झाले आणि दोघेही सुखाने राहू लागले. तर ही अशी प्रदोष व्रताची कथा आहे. तर आपण ही मनापासून शंकर भगवानचे उपवास आणि शंकर भगवानची मनापासून सेवा केली तर आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल. तर तुम्ही हे प्रदोष व्रत नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.